गणपत आबा होता तेव्हा इंदिरा गांधी त्याला पंतप्रधान करतो म्हणली होती, तर ते गेला नाही. आणि हे आता कशी काय गेली ती कोणाला ठेवाय? बाबासाहेब आता नाही गेला, इलेक्शनच फडणवीसनं त्याला 30 कोटी रुपये दिले. कुठले गणपत आबाला कोण विचारते आता? त्यांचा नातू उभा राहिला, लोकांनी त्याच्यावर श्रद्धा होती गणपत आबावर, म्हणून लोकांनी मत दिली, ह्याला निवडून दिलं. आणि आता ऐन वेळेला दचका दिला का नाही, त्याचा स्वाभिमान विकला त्यानं. म्हणजे असणार काय तर कालवा आहे, 25 कोटी रुपये घेतला असा कालवा आहे त्यांचा. भाजप ही आम्हाला मुळात आवडतच नाही आणि तालुक्यातच चालत नाही. आम्हाला नसून तालुक्यातच चालत नाही भाजप. मारुती आबा बनकर हे म्हणजे आबाचा माणूस होता. आबाचा माणूस ते चांगला माणूस होता, पण काय झालं यांचं काय कळलं. पण ते भाजपला गेले इकडे तिकडे म्हणल्यावर जरा लोक नाराज आहेत. जोपर्यंत आबासाहेब होते तोपर्यंत शेतकरी कामगार पक्ष होता. ज्यावेळेस आबासाहेबांचं निधन झालं त्यावेळेस शेतकरी कामगार पक्षाचं सुद्धा निधन झालं. गणपत आबाचा विषय राहिला नाही आता. त्यांना राजकारण मास्तरांनी टिकवलं होतं आमदार साहेबांनी, त्याच्या पाठीमाग आता काय राहिले ना तालुक्यात. शेकाप हा बुडालाच येत मारत्या भाऊ ह्याचा गणपत आबाचा उजवा हात आहे किती भाजपमध्ये गेली आता, त्याच्यामुळे जरा माणसं नाराज. पण आमचं सहकार्य सगळ्याला अनुभवालाच आमचं सहकार्य राहणार. हो, आम्ही काय त्याच्या पक्षाचे नसले तर आम्ही 100% त्याला मतदान करणार ही आमची काळ्या दगडाला रे. केलं मत बाबासाहेबला पहिलं, पण आता आम्ही बाबासाहेबकडे कसं जायचं? ती भाजपमध्ये गेल्यावर आम्ही कसं चेकअप मध्ये राहायचं? विरोधकांनी काल उठलाय की कमळालाच गेला, आमकडे गेला. जाऊ दे, कुठं उभा महाराष्ट्र गेला, जिल्ह्यात काय राहिले का इथं? आणि आम्हीच का पाप केले? बाबासाहेब देशमुखचं घेत काय राहिलेच ना. बाबासाहेब देशमुख संपवलाच पक्ष हाताने त्यांनी. हो, त्यांची काय कार्यच ना. बापूंची जेवढी कामं केली तेवढी बाबासाहेब कामं केलेलीच नाही. ती काय हवा इकडे आंधूच कोण आंधू माने हवा म्हणजे पहिल्यापासून ते माणसाला चांगला माणूस आहे. नमस्कार, मी मुकेश. नगरपालिकेचे ढोल मुद्द्याचं बोल या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, मी आता सांगोलमध्ये आहे. सांगोला नगरपालिकेचं चित्र बघता शहाजी बापू पाटील म्हणजे शिवसेना यांच्याकडून त्या ठिकाणी आनंदभाऊ माने यांचं त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी आहे. दुसऱ्या बाजूला बघता या भागाचे विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख आणि भारतीय जनता पार्टी आणि या भागाचे माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांची युती होऊन या ठिकाणी मारुती आबा बनकर यांच्या नगराध्यक्ष पदासाठी त्यांची उमेदवारी असताना नेमकी सांगोलची लोक कोणत्या प्रश्नावरती मतदान करणार आहे, ते सांगोलमध्ये कोणते प्रश्न आहेत, या निवडणुकीमध्ये कोणती चर्चा आहे आणि नेमकं ग्राउंड टच काय, नेमकं लोकांचं म्हणणं काय, हे आजच्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. ज्या पद्धतीनं सांगोला हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला समजला जात होता, परंतु आता शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार नसून त्यांच्या युतीतलाच भारतीय जनता पार्टीतला उमेदवार असल्यामुळे इथल्या लोकांमध्ये तो काय परिणाम होणार आहे का, हे देखील बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. सांगोलमध्ये नेमके कोणते प्रश्न आहेत, सांगोलमध्ये रस्त्याचा असेल, धुळीचा असेल, गटारीचा असेल आणि वेगवेगळे प्रश्न असतील, ते खरं तर लोकांचे मिटलेत का, लोकांचे प्रश्न सुटलेत का, हे देखील बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. नेमकं लोक काय म्हणतात आणि सांगोलमध्ये चर्चा काय आहे, चला जाणून घेऊया. नमस्ते. काय नाव? शिवाजी मेटकरी. बर, कुठलं गाव? बर बर बर. सांगोल नगरपालिका निवडणूक लागली माहितीये का? लागली मला बर, लागली निवडणूक. होय, कुणाची हवा इकडं? आंधूच कोण आंधू? माने. बर, का बरं त्यांची हवा आहे? हवा म्हणजे पहिल्यापासून ते माणसाला चांगला माणूस आहे. बर, म्हणून हवा आहे. बर. कोणाकडं नाही ते बापू कुठं? बापूकडनं. बर, बापूचा आहे वारा इकडं? हा, बापूचा वारा आहे इकडं? आहे की. बर. विधानसभेला पाडलं काय वारा आहे इथं? विधानसभेला पाडलं तेव्हा मत बदलली लोकांची, आणि ती आता हे बदलली ती. बर, कुठे गेली आता? आता भाजपमध्ये. कोण गेलंय? बाबासाहेब, मारुती आबा. बाबासाहेब भाजपमध्ये गेलं. बाळासाहेब एरजेचा आधीच गेलाय. बर, बाबासाहेब कधी गेलं? बाबासाहेब झालं की आठवड्यात भाजपमध्ये. होय, आम्हाला अजून माहित नाही. गेलंय ना. मग शेका पाय बुडवायला घेतला? मग बुडलंच की आता. आम्ही खरं एका शब्दाची माणसं आहे बघा. बर, आम्ही शाकप कधी सोडलेलं माणसं नाही. नाही, पण तिकडे तर भाजपचा उमेदवार आहे इथं आता त्याच्यामुळे आम्हाला अजून काय त्याचं आम्हाला अजून त्यातलं माहिती नाही काय. बर, बाबासाहेब तिकडे गेलं तर आता बाबासाहेब काय सांगते त्याच्यावर विषय होईल की अजून काय तर बाबासाहेबाचा विषय होईल. आता गाठकर पळते ते कोण, काय फोटो काढते ते कोण, काय करते त्याबाबत काय नाही. पण शेवट कसा आहे, आमचा आबासाहेब जे आहे का नाही, आबासाहेबाला सोडून आम्हाला चालत नाही. ते आता काय सांगतोय, पण यांचं काय झालंय घटकाला भाजप कुठं काय, त्याच्यामुळे थोडी माणसं नाराज आहेत आता. आता मला सांगा, ते मारुती आबा बनकर हे म्हणजे आबाचा माणूस होता. आबाचा माणूस ते चांगला माणूस होता, पण काय झालं यांचं काय कळलं. चांगला माणूस ते बघा, पण ते भाजपला गेले इकडे तिकडे म्हणल्यावर जरा लोक नाराज आहेत. आता काही विचार बाबासाहेब काय सांगते अजून कोणाला.
त्यांनी जायला नाही पाहिजे भाजपमध्ये. जायला नाही पाहिजे हा आणि त्याचा का अजून अचानकच गेले तो हा तुम्हाला विचार नाही खाली. नाही आम्हाला काय माहिती विचारायची भानगड नाही विचार नाही हो. हा हा. काय विचारताय तसं. ना. आता त्याच्यावर कालवा उठला हा बर. भाजपला गेले हा मग अजून काय आमचं म्हणजे नक्की अजून काय आता आमची मिटिंग होईल काय होईल त्याच्यावर काय तर चालेल हा पण लय जर तसंच म्हणलं हा तर आम्ही जाणते माणसं आबासाहेबाचा विचार आम्ही सोडत नाही नाही. आबासाहेबाचा विचार बघायचा ते मताचा बी आम्हाला विश्वास नाही हा पण आबासाहेबाला सोडून गेलं तर माने उमेदवार कसा आहे आनंद माने. चांगला आहे साहेब. हा होय. काय माहिती का. लय काम करतात गोरगरिबाची. बर होय संपर्क आहे त्यांचा जास्त. होय. हा ती बनकरांचा बनकरांचा काय संपर्क आहे का. नाही नाही हा मारती आबाजन आमचं नाही. आबासाहेब ते मारत्या भाऊ आहे हा ह्याचा गणपत आबाचा उजवा हात आहे किती भाजपमध्ये गेली आता. त्याच्यामुळे जरा माणसं नाराज म्हणतो ना का अजून काय 4-2 दिवसात कळेल हा पण तसा मारत्या आबासाहेबाचा उजवा हात आहे का हा हा चांगला माणूस त्याला कोण नाही म्हणत नाही हा पण ती फाट्या बदलल्यावर काय हो. लोक हा हा मग आता आबा असतं आपण मान्य केलं असतं ही सगळी गोष्ट. गणपत आबा असतं आपलं. अहो त्यानं अहो गणपत आबा होता तेव्हा इंदिरा गांधी त्याला पंतप्रधान करतो म्हणली होती हा तर ते गेला नाही. हा हा आणि मग आणि हे आता कशी काय गेली ती कोणाला ठेवाय. हा महत्वाचं आहे खर तर. जे विचारधारा आहे ती शेतकरी कामगार पक्षाची आणि जुनी विचारधारा आहे ती गणपत आबापासून चालत आली. पण ही लोकांना आता जे तुम्ही ह्या पक्षात त्या पक्षात जाताय त्या पक्षात ह्यांना साधं विचारत पण नाही लोकांना गणत पण नाही. त्यामुळे लोकांमध्ये सध्याला संभ्रमाचं वातावरण आहे. अजून देखील गणपत आबांची आठवण तशीच आहे लोकांच्या मनामध्ये. लय मोठी आठवण हा हा आम्हाला आम्ही त्याच्या पोटूला आम्ही रोज जाता जाता पाया पडून जातो राव आबांच्या. जाता हा. त्याला विसरणार नाही हा आमचा जीव गेला तर चालेल बर बर. हा पण नाही. बरोबर बाबा काय काय बर. नमस्ते. नमस्कार. काय सकाळ सकाळ पान खाऊन पान खाऊन निवंत निवांत राहायला लागते. लय लोड घे नाही. लोट घ्यावा लागतो का आबा निवडून येतो कुठला आबा. मारते आबा बर येतील काय 100% 20,000 आहे पूर्ण मत पडली पाहिजे. कमळ फुलवत आहे इथं कमळ. आणि तुमचं शेकाप शेकापतीन आमची ती एक कंबळ आहे. गणपती आव्हान आजपर्यंत कधी टीक केलं नाही. गणपतराव आव्हान केलं नाही पण सगळा महाराष्ट्र करायला लागला. अजितदादा पळायला लागला. कोण कुठे मिळायला लागलं ना आम्हीच काय करायला गेलो बस. आबांचा विचार कुठे गेलं. कोणाचं गणपती आबांचा. आबाचा विचार आबा माग गेला. आता नवीन पिढी बदलली आहे त्याच वागावं लागतंय. हा विरोधकांनी काल उठला आहे की कमळालाच गेला आमकडे गेला. जाऊ दे कुठं उभा महाराष्ट्र गेला जिल्ह्यात काय राहिले का इथं आणि आम्हीच का पाप केले. त्यानं काय करा बाबासाहेब आता नाही गेला. इलेक्शनच फडणीसनं त्याला 30 कोटी रुपये दिले. कसं काय. होय इलेक्शन लढवायला. आणि बापू त्यांचा उमेदवार होता की. कोणाला आठवण का करायचंय खरा कोटा विचाराय बापूला. हा होय जे कुमार गोऱ्या सभेत म्हणला की इथं काय म्हणलं. बाबासाहेबाला निधी चालते आणि आमच्या पक्षात लोक आल्यावर चालत नाही तसं बापूला विचारलं हा हा तर बापू म्हणतो ती पाहुण्या भरात बोलला असेल. हा बाबासाहेब इलेक्शनच्या पूर्वीच भाजपमध्ये गेले. आधीच गेले तर. बर पण एका पक्षातनं निवडणूक लढवली पण ते आता त्याचं काय कमळ असं ना का होता विकास महत्वाचा आहे. उकंडा झालाय रस्त्याचा बघा जाऊन. त्यांचं भाजपचं लय जुळते काय पुन्हा बाबासाहेबांचं. हा फडणीसून त्यांचं जवळचं संबंध आहे. बर. हा बापू जर सोडला सगळ्या भाजपच्या मंत्री सगळ्याची बाबासाहेबांवर मर्जी आहे. बर. तर हे एकूण चित्र या ठिकाणी सांगोला नगरपालिकेचं आपल्याला बघायला मिळतंय. खर तर अनेक लोकांना बाबासाहेबांनी जो निर्णय घेतलाय तो खर तर मान्य नाही. बाबासाहेबांनी आपला उमेदवार त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षातून उभा करायला पाहिजे होता अशी चर्चा या मतदारसंघामध्ये असताना मात्र बाबासाहेबांनी हा निर्णय घेतल्यामुळे कुठेतरी लोकांमध्ये कुठेतरी त्या ठिकाणी निर्माण झाले. काय जुनी जाणती माणसं आहे ती संवाद साधूया बोलूया चर्चा करूया. नेमक्या नगरपालिकेशी त्यांचं काय मत जाणून घेऊया. दादा नमस्ते. काय सांगोलमध्ये काय परिस्थिती. सांगोल्यात परिस्थिती 1 नंबर अनुभव येणार निवडून. अनुमान आहे हा कसं काय. 100% काम त्याचं कार्य तसं. बर काय काम केलं. त्याच्या मालकीने कामं गोरगरिबाची कामं जनतेची कामात सगळं सहभागी होऊन कामं सर्वांची केलेला माणूस आहे. बर त्याची बायको जी होती ना त्यावेळेला भरपूर कामं त्यांनी केलेली. अहो हे कडून सगळी एक झाली किती बी एक होत्या कुणाचं काय चालू शकत नाही. जे जनता आता जनतेने तिकडे ओळखले बाबा कामाचा माणूस कोण आहे नेमकं त्या पाठीमाग आपण जाऊया असे लोक बोलतील. चर्चा बी आहे. 100% बसणार सीट. भाजप आहे तिकडून भाजप असू द्या बाबासाहेब देशमुखचं घेत काय राहिलंच ना. बाबासाहेब देशमुख संपवलाच पक्ष हाताने त्यांनी. हो हो त्यांची काय कार्यच ना. बापूंची जेवढी कामं केली तेवढी बाबासाहेब कामं केलेलीच नाही. ती काय अजून कामं अपुरी आहे ती बापूजी इथं.
आहे. 100% काम अपुरं राहिल्यामुळं आता ते काही लोकांनी काम केलेली राहिली ती काही लोकांची, पण आता इथून मरुदी होतील काम, आनंद भाव करेलच काम आता. भाजप ती भाजपमध्येच गेला की आता शकामध्ये कुठे आहे, भाजपमध्येच गेला. हो, गणपत आबांचा विचार, गणपत आबांचा कुठे पाक पूर्ण सोडला विषय त्याचा. गणपत आबाचा विषय राहिला नाही आता. त्यांना राजकारण म्हाताऱ्याने ठेवलं होतं आमदार साहेबांनी, त्याच्या पाठीमाग आता काय राहिलं ना तालुक्यात. शेकाप हा बुडालाच येत. आता फाईट ते सेना विरुद्ध भाजप असं फाईटला राहणार. तर आमचं सहकार्य सगळ्याला अनुभवालाच आमचं सहकार्य राहणार. हो, आम्ही काय त्याच्या पक्षाचे नसले तर आम्ही 100% त्याला मतदान करणार ही आमची काळ्या दगडाला रे. आम्ही शिवसेनेच आहे, तर आम्ही भाजप ह्याला केलं मत बाबासाहेबला पहिलं. तर आता आम्ही बाबासाहेबकडे कसं जायचं, ती भाजपमध्ये गेल्यावर आम्ही कसं चेकअपमध्ये राहायचं असा विषय. त्याच्यामुळे आता आम्ही आनंद भाऊला पाठिंबा देणार. 100% मत 100%. कमीत कमी 2000 मोरण्या लई काय सांगत नाही. 2000 मोरणी येणार सीट. 2000 मोरणी येते निवडून बघा तुम्ही. भाजप असलं राजकारण पडते लोकांना. भाजप ही आम्हाला मुळात आवडतच नाही आणि तालुक्यातच चालत नाही. आम्हाला नसूनच्या नसून तालुक्यातच चालत नाही भाजप. भाजप हा पक्ष आमच्या तालुक्यात नाहीच. फक्त पक्ष कोण, आमदार साहेब आणि शहाजी बापू ही दोनच पक्षी, त्यालाच पक्षी म्हणते. ती कुठे जाईल तिकडे पक्षी, त्याच्या पाठीमागे लोक जातील. बाबासाहेब आमदार आहेत, निवडून आले, काय कारण असेल तिकडे जायचं? आता त्यांचा प्रश्न आहे. पहिले ती काय तर असणार रुमिंद असणार काय तर कालवा आहे. 25 कोटी रुपये घेतला असा कालवा आहे त्यांचा. जनतेचा तोंडात जनतेचा येतेच. हो, बाळासाहेब एरंडेच्या ह्याच्यावर बी त्यांची बैठक झाली. दीपक आबाजी आणि आमदार बाबासाहेब देशमुखची त्यांची चर्चा झाली. काय तरी झाली असेल चर्चा. ते आपण काय तिथे जातोय, आपल्याला काय सांगणार आहे काय नाही. नका ते भाजपमध्ये गेलीच की, ही आता मागणं जाणार हळूहळू भाजपमध्ये. पक्ष पाठीमागला त्यांच्या पाठीशी राहत नाही खंबीर. म्हणजे बघा हे आपल्या गणपत आबांनी वाढवलं शेकाप. जेवढे मिळवले तेवढे हे घालवले. असं तालुक्यात आता ते पक्षच राहिला नाही असं झाले. बरोबर, त्याच्या पड्याला आम्हाला काय कळलं नाही महत्वाचं आहे. खरं हे खरंच मुद्दा महत्वाचा आहे. ज्या पद्धतीनं हाडाची काढ करून रात्रीचा दिवस करून गणपत आबांनी सांगोलचं नाव अगदी झेंड्यावरती आपल्या नकाशावरती नेलं, पण ज्या पद्धतीने शेका पक्ष वाढवला त्या पद्धतीनं बाबासाहेबांनी तो प्रयत्न केलेला दिसत नाही. भाजपच्या भूलतापांना किंवा त्यांच्या काय कारणाला बळी पडून तर भाजप वाढवण्याचा प्रयत्न या सांगोलमध्ये चालू अशी चर्चा देखील या ठिकाणी बघायला मिळते. तर या पद्धतीच्या प्रतिक्रिया अगदी सांगोलच्या लोकांच्या बघायला मिळते. त्या तर सांगोलमध्ये शहाजी बापू पाटील विरुद्ध संपूर्ण त्या ठिकाणी पक्ष एकवटले चित्र बघायला मिळते. काय काय मिळते? नमस्ते. हो, नमस्ते. काय लय निवांत फिरावं सगळ्या गावात? आता काय काम धंदा बघावं का तुमच्या मागच फिरावं? आमच्या मागे नाही, नगरपालिका लागली. आता इथे वातावरण तापलंय. नगरपालिका लागली मग काय होईल? कोणाच्या हवा इकडे? इथं मारती आबा बनकरी साहेबांची नगराध्यक्ष. बर, कुठल्या पक्षात? भाजपत नाही. मान्य आहे. मान्य. बर, तुम्ही भाजपची माणसं आहे? आता भाजप शाखा पण भाजप एक झाले म्हणजे भाजप त्यांना टाकावं लागणार. बाबासाहेब कोणाला टाक म्हणजे त्याला टाकायचं. बर, तुम्हाला टाक म्हणजे तुम्हाला टाकायचं. कमळाला मतदान करणार तुम्ही? कमळ करणार. बर, होय. सांगोलमध्ये आहे पक्ष भाजप? नव्हतं पण आता मोठा लाट झाला की काय ते बाबासाहेब देशमुख भाजपची राष्ट्रवादी समजा एक झाली म्हणल्यावर मग कोणी केला मोठा पक्ष भाजप? बाळासाहेब एरंडे केला. कोण हाय मंत्री ते कुमार गोरे आज येणार आहे. येणार आहे आज बी. लय लक्ष त्यांचं सांगोलवर. सांगोला दुष्काळ हटवणार आहे म्हणते तिनं. मग आपदा झाल्या निधी दिना वरनं आता तरी येऊ द्या, निधी पैसे येऊ द्या. बर, मग आम्हाला काय पाहिजे नो? निधीच पाहिजे, काम झाली पाहिजे ती. आता लोक पलीकडे म्हणते बाबासाहेब देशमुख गेले भाजपमध्ये. कुठं भाजपमध्ये कुठं जाते एवढा बेडा काय? मग शेतकरी कामगार पक्ष ते. मग मारुती आबा तुम्ही म्हणता निवडून द्यायचं, मग आबा शेकापमध्ये उभा राहायचं तिथनं. आपण ती युती झाली ना, युती झाली तर शेकापचा उमेदवार म्हणून घोषित करायचं. कोण मग शेकापला निधी दिला म्हणून आपला आमचा उमेदवार बाहेर तेवढा दिला तिकडे. बरं, मग म्हणजे शिराय करतात. दादा नमस्ते. नमस्ते. काय एक तरुणाचं काय मत आहे सांगोलविषयी? काय करायचं सांगोला नगराध्यक्ष कोणाला करायचं? बाबासाहेबांना सांगेल त्यांना. बाबासाहेब सांगितलं त्यांना. काय सांगितलं बाबासाहेब? का तर ती काय सांगेल त्यांना करायचं. सांगितले आपण साहेबांना? होय, सांगितले. बर, मान्य. आता सांगोलमध्ये तुमचे बरेच मित्रमंडळी असतील, पाहुणे रावळे असतील, काय चर्चा चालू आहे सांगोलच्या नगरपालिकेविषयी? काय होईल इकडे? काय म्हणते तेव्हा करूया म्हणते आनंद मान्याला. बर, कशासाठी? काय हक्काचा माणूस आहे, कामाचा माणूस आहे. बर, आपण ही एकटा इकडे तिघ एक झाली, तिघ सगळं पक्ष एक झाली. आता सगळं गाव एक होते, पण लोक करायचीच करत असते. बर, वरली एक झाली म्हणून लोक एक होत नाही ना. सांगोला नगरपालिकेमध्ये सगळ्यांची आम्ही मतं घेतोय, पण तरुणांची मतं प्रामुख्याने घेतली पाहिजे. बरोबर. तरुणांचं म्हणणं काय नेमकं या नगरपालिकेविषयी? आता तरुणांचं म्हणणं एकच आहे की
अनेक वर्ष झालं या सांगोला तालुका विकास कुठल्याच पक्षाने केलेला नाही. पुन्हा पाठीमागे जायचं तरुणाने आता विकासाच्या पाठीमागे गेलं पाहिजे, जेणेकरून शहाजीबापू पाटील असतील त्यांचे नेतृत्वाखाली आनंद मानेनं नगराध्यक्षपद म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे निश्चितच जर आनंद माने निवडून आल्या तर 100% विकास होईल अशी अपेक्षा. निवडून हो, 100%. तिकडं शेतकरी कामगार पक्ष बरोबरच आहे. दीपक आबा तिकडं बरोबरच आहे. त्यांना ती एकट्याची ताकद एकीच बळ ही काय असतं की त्यांना आता नगरपालिकाची निवडणूक झाल्यानंतर त्यांना कळेल. बर, लोकांमध्ये असं एक वातावरण आहे का की सांगोला आम्ही विचारलं कुठं बाहेर गेलो तर लोक शेतकरी कामगार पक्षाचे नाव घेत होते, पण त्यांचा उमेदवार इथं कशामुळे नाही? शेतकरी कामगार पक्ष आता जोपर्यंत आबासाहेब होते तोपर्यंत शेतकरी कामगार पक्ष होता. ज्यावेळेस आबासाहेबांचं निधन झालं त्यावेळेस शेतकरी कामगार पक्षाचं सुद्धा निधन झालं. नगरपालिका लागली माहिती आहे सांगोलची? होय, लागले. काय होईल इकडं? आता काय सांगता येत नाही, कारण काय कुणाचं कुणाला मिळत नाही. का? कारण काय आता प्रत्येक पक्षानं वेगळंच केलंय. त्या तिघांची महायुती झाली आहे. कुणाची? शेकाप आणि दीपक आबा आणि भाजप आणि ही भाजप. मान्य आहे लोकांची? मान्य आहे का ती? मला वाटत नाही. नाही, कारण काय संपूर्ण सुचडा झाला, तत्व संपले. गणपत आबांचे विचार कुठे गेले मग? कुठले गणपत आम्हाला कोण विचारते आता? मला सांगा, त्यांचा नातू उभा राहिला, लोकांनी त्याच्यावर श्रद्धा होती गणपत आबावर, म्हणून लोकांनी मत दिली, ह्याला निवडून दिलं सगळे. आणि आता ऐन वेळेला दचका दिला नाही, स्वतःचा स्वाभिमान विकला त्यानं. बर, तर या एकूण प्रतिक्रिया करता सांगोला नगरपालिकेच्या आपल्याला बघायला मिळते त्या, कारण सांगोला नगरपालिका ही अतिशय अटीतटीशी चुरशीची होईल या संपूर्ण रिपोर्टच्या माध्यमातून आपल्याला तरी समजतंय. कारण ज्या पद्धतीनं शेतकरी कामगार पक्षाचं या सांगोलामध्ये वजन होतं, दबदबा होता, लोकांचे विचार होते, पण त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष त्या ठिकाणी भाजपच्या त्या ठिकाणी सोबत गेल्यामुळं कुठे लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे, नाराजी लोकांमध्ये. आणि त्या ठिकाणी दुसरी बाजू बघायला गेली तर इथे शहाजीबापू पाटील यांना देखील त्या ठिकाणी लोकांची परत पसंती दिली जाईल, कारण या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षामध्ये मोठी नाराजी असल्यामुळं त्या ठिकाणी तो नाराजीचा सूर त्या ठिकाणी बापूच्या बाजूने त्या ठिकाणी बापूच्या पत्त्यावरती पडेल अशी देखील चर्चा मतदारसंघामध्ये बघायला मिळते. शहाजीबापूंच्या विकासावरती लोक समाधानी येते, खुश येते, मोठा विकास केलाय चर्चा आहे. कारण रस्त्याची कामासोबत त्या ठिकाणी नगरपालिकेची इमारत असेल, वेगवेगळ्या महात्म्याची त्या ठिकाणी असतील, अशा एकूण परिस्थितीचा आढावा घेता या ठिकाणी आजच्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून शहाजीबापू पाटील त्यांचे उमेदवार म्हणजे आनंद भाऊ माने यांचं पारडरी सध्याला जड बघायला मिळतंय.